मम्मी बोल बाई. काय बनवते आज? आज गवारीची भाजी बनवणार आहे. कवळीलाच गवार आणली. गवारीची रशातली भाजी बनवते. गवार निसून घेते, साफ करते. तुला डबा नाही न्यायचा ना? बघू. आता मला इथून बदलापूरला जायचं, बदलापूरून मग इकडे उल्हासनगरला यायचं. चटणी बनीन मला सगळं ती चटणी तसंच जाऊन येईल असं, तर मग कोणाला पाणी बिणी ठेवून चटणी ठेवून मग तिकडे जाईल. एवढी बी बनव. बरं ना मग रशातली बनायची म्हणाली म्हणजे भाजी असलं केलं तर मग मीडियममध्ये रसा करा. कुत्र्याला बी लागते ती भाजी काही त्याच्यामध्ये रसा करा, चुरून बी खाता येतं, त्याला टाकू येतं. कढई तापली, तेल टाकून घे त्याला. पवार साहेबाला लय गवारीच्या शेंगा आवडतात. त्यात ना एक बटाटा टाकणारे, गवार बटाटा बनवणारे. बस झालं ना, 2 बटाटे लय झाले दादा. 1 बटाट बस झालं. आम्हाला नाही, मला नाही आवडत. बटाटे लय मस्त आहे ना, गोडवाले नाही वाटत. इंदूर बटाटा आणलेत ना दुसरे. असं सफेद निघले का ते बटाटे चांगले, आणि पिवळे निघले का ते बटाटे गोड लागले. थोडेसे जिरे टाकून घेते. कढीपत्ता टाकते. 1 कांदा चिरलेला तो टाकून घेते. इकडं मसाला बनवलाय तो टाकणार आहे. गरमाने झाकण टाक लागले. गॅसवरच 1 कांदा भाजीला होता मी असाच, जसं चुलीत कसा भाजी देत तसा. काय आणायचं का आपल्याला? ते चालले बाहेर. चालू. आता ना मसाला टाकून येते. कांदा लाल झालाय, मसाला टाकते वाटल्याला. खोबरं, लसूण, कांदा गॅसवर भाजून घेतला होता, आणि कोथिंबीर येते. हळद नाही, आम्हाला बाजार लांब पडत आहे बराच, म्हणून बाहेर गाडी घेऊन चाललं का सगळं ध्यान धरून आणायला सांगावं लागत. बरंच लांब आहे, इथून अर्धा तास लागतो बाजारात जायला. आता हे पावडरवाले मसाले टाकून घेणार आहे. 1 चमच हळद टाकते, आणि तिखट नको करू ना. हा नको. 2 चमच, 2 अडीच 3 चमच लाल तिखट टाकते, आणि गरम मसाला टाकते 1-1.5 चमच. तिथं बघ ना, सोप्यावर असं नाही तर खिडकीवर बघ. टमाटर टाकून घेते.
मीठ टाकून घेते. पवार साहेब लई मोबाईल कुठं सोफा खाली तुला. त्यांचा आवाज लई मसाला परती देन चांगला. हिरव्या मिरच्या सुकी करीत असते आणि मसाल्यातली गवार करायला लागले. हिरव्या मिरच्यातली बी शेंगदाणे ते टाकून मस्त लागते. दादा साहेबाला आज काळ्या मसाल्यातली खायची. तेला मिठात आहे ना मी गवार भाजून घेणार आहे इकडे तव्यावर आणि मग मसाल्यात सोडणार आहे. शेंगात आहे ना थोडस मीठ टाकून घ्यायचं. अशा तेला मिठा जरी तळा भाजला ना चपाती बरोबर लय मस्त लागायला शेंगा. परत नाही कोथिंबीर टाकून घे त्याला. घरची कोथिंबीर आपली टाकायची. बाजारातून आणली की 2 काड्यात टाकतो माणूस. नाहीतरी आता कोथिंबीर स्वस्ती 10-10 रुपयाला जुडी भेटते. माग 100 रुपयाला झाली होती. हा 400 रुपयाला काय बरेच दिवस झालं काय 400 रुपयाला जुडी. गव्हाच्या शेंगा मस्त परतल्या आता मसाल्यात टाकून देते. तवा लय जड आहे आमचा एका हाताने झेपतच नाही. अशा भाजून गवार टाकायची तेल मिठात भाजून अजून चव येते भाजीला. मला रश्यातली भाजी करायची ना म्हणून मी रस्सा काय करणार आहे पाणी टाकणार आहे. जेवायच्या भाकरीला चुरून खायला रस्साच लागेल. चपात्या केल्या म्हणजे मग सुकी भाजी केली तरी मी मग काही नाही वाटत. मिक्सरचं भांडं धुवून टाकले मसाल्याचे. बस झाला का एवढा रस्सा 1-1.5 बनवा. मस्त झाली गवारची भाजी. शिजून होईल घट्ट. लय घट्ट बी मग नाही चांगली. मीठ पीठ बघू काय बघा छान झाली मटणाच्या भाजीवाली. छान झाली खरं. आता 5-10 मिनिटं शिजून देते बारीक गॅसवर आणि मग जेवण करून घेऊ. बघा आता पसारा घेतलाय खाली. आता जेवण करणार आहे. चला घ्या वाढू. कशी मस्त भाजी झाली आज. बिरीन मस्त आली. घे ना वाट ना वाट.
ते परत घेतलं तरी तू आणल्यास. आमच्या इथं काल शिव मंदिरची शिवरात्रीची जत्रा होती. 5 नंबरला ह्याचं महादेवाचं मंदिर आहे ना, म्हणजे चांगलं आहे सगळं. पोरं गेलते जत्रामध्ये, गुडीशेव आणली. लय दिवसापासून गुडीशेव गोडीशेव खा आणि झाडावर सांगितले. जत्रा त्याच्यात गेल्या तर ती गुडीशेव भेटली खायला. रेवड्यात भेटतच नाही आता, त्या रेवड्यात हेच झालेलं आहे ना. भेटत गेला भेटत सुंदर भेटत. जरा खा साधा टेस्ट आहे. साधारण तर बाई हा पण खूप पॅक करू थोडं काढून दे खायला. नाही साधं. तुम्हाला घ्या रे राहू दे मध्ये. जेवा लय छान छान एक गवारी बटाट्याची भाजी या गार गार खाय गरम गरम खायला. गार गार खायला गार गार खायला मसाला आहे ना, गरम गरम भाजी बनायचं. चांगली झाली का हो भाजी? भाजी चांगली झाली. नको मी खात नाही. कालचे उपास होते. चांगली झाली हं? ज्या पोराने केलं त्याला बहीण आहे, ते लोक कसे विचारच करत नाहीत बाई. आता जनकुटी बरबाद करून त्याला. गुडीशेव घ्या रे. मला लोणचं दे ना. तू घे का तुम्हाला? ते खोकला येतोय. आंबट आहे ना पण. तिला तर लय आवडतं लोणचं. तुम्ही वाळा टाकलं होतं का तिकडे जाऊन रोज खायची मग ते खोकला कमी नव्हता होत. नाही ते छान आहे त्यामुळे आता ते होत असतं. तुला कसं ते खायला आवड सुपारी किती छान लागते. जे पांढरं पांढरं आलं ते काय होतं? त्याच्यामध्ये जे पांढरं पांढरं आलं होतं ते